तर फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की आजच्या डेला मी ना कुठं ट्रेड प्लॅन केला होता. ट्रेड करायच्या मागचा माझा लॉजिक काय होता, हेतू काय होता आणि ट्रेड एक्झॅक्टली कुठे एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर रिझल्ट काय आला. बाकी ट्रेड एंट्री कुठे घेतली, का घेतली आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय नवीन पॉइंट्स लर्निंगला भेटतील. ओके. तर ते पण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. आता स्टार्ट करू आणि खूप लर्निंग राहील. ओके. बाकी रिझल्ट किती आला, काय आला, काय गेला ह्यापेक्षा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी शिकायचा प्रयत्न करा. ओके. जे की मी माझ्या जो एक्सपिरियन्स आहे त्यातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तर चला तर आपण स्टार्ट करूया. कालचा डेला पण आपण ट्रेड घेतला होता. कालच्या डेला आपण समथिंग इथं कुठेतरी आपण एंट्री केली होती. या ठिकाणी कुठेतरी ब्रेकडाऊन देताना सिंपल एक प्राइस ॲक्शन स्ट्रक्चर तयार झालं होतं आणि त्या प्राइस ॲक्शनच्या स्ट्रक्चरवरती आपण काल एक ट्रेड घेतला होता. त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं 1:2.5 समथिंगचं टार्गेट भेटलं होतं आणि त्यानंतरनं आजच्या डेला ज्या टायमिंगला आपण बघितलं याच्यामध्ये तर हा प्रिव्हियस लेव्हल जे आहे, तर हा लेव्हल मार्केटनं डायरेक्टली ब्रेकडाऊन कालच दाखवला होता. काल हे ब्रेकडाऊन दाखवला होता. त्यानंतर हे थोडंसं पुलबॅकला गेला होता रिट्रेसमेंटला आणि त्यानंतर हे रिट्रेसला डाउन साइडला आला होता. आता एक्स्पेक्टेड एवढं पण नव्हतं. गिफ्ट निफ्टीला बघितल्यानंतर दिसायला आलं की फ्लॅट ओपनिंग दिसू शकते. ओके. पण अर्ली मॉर्निंगला गिफ्ट निफ्टीमध्ये चांगलं निगेटिव्ह मोमेंटम दाखवायला स्टार्ट झाला आणि मार्केटचं जे ओपनिंग आहे, हे ओपनिंग खूप निगेटिव्ह झालं. मार्केट मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह साइडला ओपन झाला. जवळपास मोर दॅन 200 पॉइंट. ओके. तर निफ्टीमध्ये मोर दॅन 200 पॉइंटचा गॅप डाऊन ह्याच्यामध्ये खुलला डायरेक्टली. आता ज्यावेळी पण मोठी गॅप अप, मोठी गॅप डाऊन होतात, त्यानंतर थोडंसं मार्केट मॉर्निंग सेशनला एक्स्पेक्टेड असते, की थोडंसं एक रेंज क्रिएट करू शकता. त्यानंतर माझ्या डोक्यात काय आलं होतं, हा एक आपला बायिंग झोन होता, बायिंग एरिया होता. तर मी विचार करत होतो, की याच्यामध्ये कुठं आपल्याला रिव्हर्सल हुडकता येतंय काय? तर मी प्लॅन पण केला होता आणि मला एक सेटअप पण बनला होता. समथिंग ह्या ठिकाणी कुठेतरी माझी एंट्री प्लॅन ठरली होती. ओके. आता झालं असं, की इथं मी प्लॅन करत होतो, बट तोपर्यंत काही कारणामुळे मला तिथं थांबता नाही आलं. थोडंसं बाहेर होतो आणि त्याच्यामुळे माझा हा जो ट्रेड आहे, हा ट्रेड थोडासा याच्यामध्ये मिस झाला. सी साइडचा जो ट्रेड होता, हा मिस झाला आणि मी ज्या टायमिंगला बघितलं, त्या टायमिंगला समथिंग ही अशी काहीतरी कॅन्डल तयार झाली होती. पुढची ग्रीन नाही, फक्त ही अशी काहीतरी कॅन्डल तयार झाली होती आणि जे की मला करायचं नव्हतं मॉर्निंगला. ओके. तर इथं मला ट्रेड करायचा नव्हता बिकॉज मी ठरवलं होतं या ठिकाणी करायचा आणि थोडा फोमो याच्यामध्ये झाला आणि इथं ही जी प्राईस होती ह्या ठिकाणी इथून जे मार्केट डाऊन आला होता, तर हा एक कंप्लीटली एक सप्लाय एरिया होता आणि इथं मी बरोबर ट्रॅप झालो. तर कधी-कधी चुका पण होत असतात. तर चुकाला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं असतं. बिकॉज जर का आपण त्याला रिव्हेंज करायला गेलो आणि मार्केट जर का फॉर्ममध्ये राहिलं, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉसेस होऊ शकतात. ओके. तर लेसन 2 होते माझ्यासाठी. मी पण याच्यामध्ये मिस्टेक ती केली बिकॉज जनरली माझ्या तसे मिस्टेक होत नाहीत, कमी मिस्टेक होतात. बट आज माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली. थोडासा फोमो बोलू शकता तुम्ही. फोमो थोडासा झाला होता, की प्लॅन केला होता ह्या ठिकाणी ट्रेड करायचा. सगळं मार्किंग पण झालं होतं परफेक्ट. हे आपला बायिंग एरिया होता. इथून परफेक्ट रिव्हर्स पण गेला होता तो आणि इथं प्लॅन करायच्या ऐवजी चुकून माझी एंट्री काय झाली, चुकून माझी एंट्री इथं झाली कारण की इथं मी त्यावेळी अवेलेबल नव्हतो. तर इथून मार्केट समथिंग इथपर्यंत गेलं होतं आणि इथं माझी एंट्री झाली त्याच्यामुळे स्टॉप लॉस गेला. तर एक ट्रेडमध्ये माझा याच्यामध्ये एस-एल गेला होता. ओके. फर्स्ट ट्रेड जो माझा झाला तो फोमो ट्रेड झाला. फोमो ट्रेडमध्ये माझा काय झाला, एस-एल हिट झाला. आता ह्याच्यामध्ये लर्निंग काय आहे, तर लर्निंग हे होतं, की जिथं माझा प्लॅन होता, तिथं मी स्टिक राहायला पाहिजे होतं. तिथं मी स्टिक नाही राहिलो. त्याच्यामुळे तिथं माझा त्याच्यामुळे माझा काय झालं, तिथं एस-एल गेला. ओके. सेकंड थिंग ही होती, की मला माहिती होतं, की हा एक सप्लाय एरिया आहे. इथं आपण बायिंग नाही करू शकत आहे. तरी पण थोडासा फोमो झाला आणि गलतीमध्ये त्याच्यामध्ये ते माझी पेनल्टी मला द्यावी लागली. ओके. इन टर्म्स ऑफ एस-एल. ओके. नो प्रॉब्लेम ॲक्सेप्ट केला. देन वेट केला. आपलं कसं आहे, की कधी-कधी काय होतंय सपोज एक एस-एल गेला तर आपण रिव्हेंज ट्रेडिंगला जातो. ओके. तर तसं काही केलं नाही आणि इथं मला एक परफेक्ट ब्रेकडाऊन पण दिसला होता. फेक ब्रेकडाऊनचा एक सेटअप पण याच्यामध्ये दिसला होता. बट लगेचच एक एस-एल गेला होता. त्याच्यामुळे हा ट्रेड थोडंसं लॉजिकल बनत नव्हता. त्याच्यामुळे मी थोडासा वेट केला. इथे मी ट्रेड नाही केला. त्यानंतर थोडंसं ही रेंज जी मार्केट केला होता. तर मी ह्या रेंजचा एक तर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन एक्सपेक्ट केला होता. माझं मार्किंग निगेटिव्ह साइडलाच होतं. निगेटिव्ह साइडलाच प्लॅन होता. निगेटिव्ह साइडला त्याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी बनू शकते, असं वाटलं होतं आणि काल पण सेम सिनारिओ झाला होता. काल पण जर का तुम्ही नोटीस केला असाल, तर काल पण अल्मोस्ट सेम चार्ट दिसतो तुम्हाला. हा चार्ट आणि हा चार्ट बऱ्यापैकी सेम आहे. परफेक्ट नाही, पण बऱ्यापैकी सेम आहे. तर इथून पण सेल ऑफ आला होता. इथं ट्रॅप करून इथून सेल ऑफ आला होता. जसं की इथं नाही, इथं ट्रॅप करून इथून सेल ऑफ आला. त्यानंतरनं ह्याच्या लोच्या आसपास मी प्लॅन केला. कालच्यासारखाच प्लॅन केला.
तोपर्यंत वेट केला. त्यानंतर मी प्लॅन केला समथिंग हा जो पॉइंट आहे, ओके. तर हा जो पॉइंट आहे, हा जो लो आहे. तर इथं मी ना काय केलं क्लोजिंगला, तर हा लोच्या आसपास ज्यावेळी मार्केट इथं ज्यावेळी आलं, तर मी वेट केलं थोडासा. इथं मी ह्याच्या खाली प्लॅन करणार होतो, बट इथं थोडंसं वेट केला. त्यानंतर मार्केटचं हॉल्ट केलं. हे हॉल्ट माझ्यासाठी खूप चांगलं होतं. कारण की जेवढं ते क्लोजिंगच्या टायमिंगला जेवढं हॉल्ट जाईल, तिथं आपण काल डिस्कस केला हा पॉइंट, की सपोज मार्केट सपोर्टपाशी आला असेल, त्यानंतर अगेन एक पॉइंट टेस्ट केला असेल आणि कन्सॉलिडेशन करत असेल. सपोर्टच्या जवळ जर का ते कन्सॉलिडेशन करत असेल, क्लोजिंगचं टायमिंग असेल, तर खूप चांगल्या प्रकारे मोमेंटम येऊ शकते. तसं त्यानं सिमिलरली इथे एक मोमेंटम दाखवली आणि हा जो माझा एस-एल गेला होता, हा इथं मी कव्हर केला. बट ह्याच्यामध्ये पाहिजे तशी मोमेंटम नाही आली. इथून एक मोठी मूव्हमेंट अपसाईडला आली होती. त्यानंतर सडन एक रिव्हर्सल गेलं होतं. तर समथिंग इथं कुठेतरी माझा ट्रेलिंग एस-एल हिट झाला बिकॉज ऑलरेडी एक एस-एल इथं गेला होता. त्याचे 2 ते 3 मॅक्सचा ट्रेड असते. त्याच्यामुळे दुसऱ्या ट्रेडला मी जास्त त्याच्यामध्ये मोठी रिस्क घेतली नव्हती. थोडेसेच होते रिस्क. बट प्लॅन हाच होता, की ह्या डाउन साइडला येऊ शकते. जर का आला डाउन साइडला, तर त्याच्यामध्ये मला काहीतरी पॉइंट्स भेटतील. ओके. तर ह्या इंटेन्शननं प्लॅन केला होता. तर लर्निंग काय आहे? तर लर्निंग सिंपल आहे, की ज्यावेळी पण मोठे गॅप अप किंवा मोठे गॅप डाउन होतात, तर तोपर्यंत थोडा वेळ हॉल्ट करू द्या. वेट करा. एक वेट केल्यानंतर ना तिथं आपलं जे काय प्राईस ॲक्शन बनलं असेल, की तिथं आपलं जर का काही लेव्हल्स असतील, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट होते आणि अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती. फक्त मी चेक केलं होतं, की हा किती रिस्क रिवॉर्ड होतोय, हे पण मला समजलेलं. माझे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये कमी क्वांटिटी प्लॅन होता. बट काही कारणामुळे मला ते घेता नाही आला. त्यामुळं हे जे मूव्हमेंट गेले ह्याच्यामध्ये फोमो झाला. तर हे जनरली होऊ देऊ नका. ओके. तर फर्स्ट थिंग ही आहे. सेकंड थिंग परत मी वेट केला, प्रॉपर वेट केला. जर का मी इथं एसर गेला म्हणून जर का मी तर रिवेंज कुठेतरी केला असता, तर यामध्ये माझ्या माझ्या परत ओव्हर ट्रेडिंग झाला असता, प्रॉब्लेममध्ये गेला असता. तर ते झालं नाही आहे. डायरेक्टली मी क्लोजिंगच्या आसपास प्लॅन केला, जिथं की मार्केट पूर्णच्या पूर्ण हॉल्ट केला होता. आणि ह्याच्यामध्ये माझा मी ट्रेड का केला? जनरली एवढं मार्केट साइडवे होतं. बट तरी पण माझा ट्रेड करायचा उद्देश कोणता होता? तर इंडिया विक्स माझ्या फेवरला होता. ओके. तर ज्यावेळी इंडिया विक्स माझ्या फेवरला राहील, इंडिया विक्स ओके. तर त्यामध्ये मला जास्त कॉन्फिडन्स येतं आणि त्याच्यामुळे मी हा ट्रेड प्लॅन केला होता. ओके. तर ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर ओव्हरऑल आजचं जे रिझल्ट आहे जवळपास ब्रेक इव्हन आहे. हा ना प्रॉफिट आहे ना लॉस आहे. हा एक ब्रेक इव्हन आहे बिकॉज काल आपल्याला चांगले पॉईंट भेटले होते. आज आय थिंक मॉर्निंगला माझे 10 ते 12 पॉईंट गेले आणि त्यानंतर मी समथिंग 20 पॉईंट समथिंग याच्यामध्ये कॅप्चर केले. 15 काय 20 ट्रेलिंगमध्ये जे उडलं ते उडलं. तर ते रिझल्ट होता. बाकी अजून ह्या ज्या आपण सीरीज तयार करतो याच्यामागे उद्देश एकच आहे, की काही ना काही सॉरी काही ना काहीतरी नवीन पॉइंट्स असतील, नवीन लर्निंग असेल, ते तुमच्यामध्ये पोहोचवायचा प्रयत्न करू शकतोय. ओके. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.